शिवलीलामृत अध्याय 2 मध्ये हा आपल्याला पुढील जन्म कोणता मिळेल हे सांगितलेलं आहे. ज्या स्त्री आपल्या पतीचा अपमान करतात त्या पुढील जन्मी दासी होतात. एखाद्याकडून काम करून पगार न देणारा पुढील जन्मी भिकारी होतो. श्राद्धाच्या दिवशी स्त्री संग करणारा कुत्रा किंवा डुक्कर होतो. स्वयंपाक करताना अन्नाची चोरी करणारी स्त्री पुढील जन्मी मांजर होते. गुरुकडे एखादी विद्या असूनही शिष्याला न दिल्यामुळे तो पुढील जन्मी पिंगळा होतो. दुसऱ्यांची मुले पळवून नेणारा कुष्ठरोगी होतो. गर्भपात करणारी स्त्री पुढील जन्मी ही व्यंधा होते. मंदिरातील पवित्र वृक्ष तोडणारा पांगळा होतो. परस्त्रीची अभिलाषा धरणाऱ्याला हा पुढील जन्मी अत्यंत कुरूप आणि तोंडाळ पत्नी मिळते. मुलगा सून नीट वागत असताना जे त्यांना छळतात ते पुढील जन्मी दारोदारी भीक मागतात. आई वडिलांना विनाकारण त्रास देणारा पुढील जन्मी माकड होतो. ब्राह्मण असूनही दारूची विक्री करतो किंवा मद्यपान करतो तो पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होतो. पवित्र ग्रंथाची श्रवण न करणारा हा पुढील जन्मी ही बहिरा होतो. आता यावरूनच विचार करा की तुम्हाला पुढचा जन्म कोणता मिळेल. आता हे ऐकल्यानंतर जरी आपण आपलं वागणं बदललं नाही ना तर नक्कीच विचार करा की दोष कोणाचा. अशाच प्रकारे ना शिवलीलामृत अध्याय 2 मध्ये आपण करत असलेल्या वेगवेगळ्या चुकांमुळे आपल्याला पुढचा जन्म कोणता मिळेल याची माहिती दिलेली आहे. नक्कीच याचं वाचन करा. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.